तर हॅलो गाईस, वेलकम बॅक टू न्यू गाईस. मी रात्रभर बघा इकडंच झोपलो ऑफिसमध्ये बिकॉज माझ्या घरचा एसी झाला खराब आणि माझ्या अजून झोप पूर्ण नाही झाली आणि अशा टायमाला हा लवकर आलाय. रोज 10 वाजता येतो तो, आज लवकर आलाय. मी मस्त मी झोपलो. माझी बघा एसी पण फुल चिल ठेवले, तिकडे फॅन पण लावलाय. या बाईने माझी पूर्ण झोपच उडून टाकली. तर झोप उडवले तर आता उठूनच घेतो, काय करणार. पण गाईस इथं झोप मला सुकून नाही लागली एकदम. हा बोलतो 9 तासाची झोप लागली बिकॉज मी रात्री 1 वाजता आलो. पण 1 वाजता मी इथं आलो, मला झोपच काहीतरी 3:30 ला लागली असेल. तो पण मी मोबाईलवर टाइमपास करत होतो. गाईस मी आता पटापट फ्रेश होतो, कामं करतो, घरी जाऊन मग रेडी होतो, मग परत ऑफिसला येतो. ओके चलो. तर गाईस मी आता फ्रेश होऊन आलोय. ओके तर आता बाथरूम तर मी क्लीन केलेलंच आहे. आता फक्त बाहेरचे झाडू राहिले. बाहेरचे झाडू पटपट उरून घेतो आणि मग डायरेक्ट रेडी होऊन येतो. ओके माझ्यात आंघोळ करायची इच्छा नाही, बट आंघोळ करावी लागेल. तर गाईस आता रेडी झालो. आता मी जातो ऑफिसला. त्याच्यात हे बघा पूर्ण ए सी इथं खोलून ठेवलं आहे ह्याचं सामान, बिकॉज ही ए सी आता कसं गरमी चालू झाली त्यामुळे कूलिंग करत नव्हती. तर त्यासाठी आज मी काल मी ऑफिसला जातो. तर आता मी रेडी झालो. तर नाश्त्याला चिवडा घेतो आणि जातो ऑफिसला. आता तुम्हाला ऑफिसमध्येच भेटू. तर गाईस आता मी ऑफिसला आलो आहे. ऑफिसला थोडंसं कम्प्युटरचं काम वगैरे करतो आणि सोबत चिवड्याचा नाश्ता. तुम्हाला डायरेक्ट काम झाल्यानंतर भेटतो. तर गाईस माझं आता काम संपलेलं आहे. आता मला आलं वहिनीचा फोन. मी आता जातो घरी. काहीतरी छोटंसं काम आहे ते घ्यायला जातो. ओके तर गाईस काम संपून मी आलो आमच्या पप्पूला गेला, म्हणजे आमच्या ऑलीला गेला आणि हे कपडे इस्त्रीला द्यायला. ओके ऑली ऑली पिलो ये स्टिक दे तिकडे. इकडे हे बघ स्टिक घे. स्टिक कुठे? स्टिक कुठे आहे? स्टिक कुठे? स्टिक. तर गाईस ही बघा आपली पप्पू म्हणजे ऑली. तर मी तिला घ्यायला गेलतो भाऊच्या घरी आणि हा आपला भावाचा सध्या चेहऱ्यावर 12 वाजलेत. आपण 1 वाजू आणि हा दुसरा काय केलं की नाही पप्पू. नाही नो नो. तर गाईस आमची ऑली बघा. अली अरे पप्पू स्टिक कुठे आहे? स्टिक. तर गाईस भाऊ माझ्याकडनं मदत मागतो कधी कधी, बट आज मला करत भाऊ माझ्यासाठी मंदिर उभा आहे. काय मी रो खाली. हे किती पैसे पे करायचे? 1500 पप्पू. अरे माझ्या पप्पूचे गाईस भाऊ दोघी 1500 पाठवतो. भावाचे काल सॅलरी झाले, आमची सॅलरी अजून झाली नाही बिकॉज आमची लेट झालं. पैसे कुठे आले? गाय भावाला कोणीतरी पैसे पाठवले. पप्पू हा आमचा चोमू सिंग तो पाठवतोय. मला पाठवते, याला पाठवलेस? भाई भेजा गाईस. आता मी 1500 रुपये ते आमच्या एअरटेल वाल्याला पाठवतो बिकॉज घरी मी नवीन चल स्टिक देते. हे नॉडी मी तुला 1500 पाठवतो. मला माहिती. मी 1500 तुला पाठवू की एअरटेल वाला पाठवू? पप्पू जा. ते गाईस पप्पू पाहिली. कुठे गेली? अले पहिला इकडे जर हे बा इकडे या इकडे. तू आता आताच राहा. तू डायरेक्ट बाहेर पडते. देव धपाड देव. स्टिक कुठे पिली? ती स्टिक कुठे? हे बघ स्टिक.
हे आमचे पिलची स्टिक. पिलू हे बघ स्टिक आहे स्टिक. तर गाईश मी आमच्या पिल्लूला स्टिक देतो. एक मिनटं. तर गाईश हे आमच्या पप्पूचं स्टिक. का पप्पू का पहिले खा मग तिकडे सोडतो पप्पू. हा तर गाईस आता पप्पूला खाऊन देतो. आणि आवा बोल साहिल भाऊ काय आला. तर गाईस आता ऑफिसमध्ये छोटंसं काम चालू आहे. हा फॅन लावायचा तिथे हे बघा. तर गाईस मी आता आलो पेट शॉपमध्ये बिकॉज काय काम नव्हतं म्हणून काम संपून मी आलो जरा रेस्ट करायला. टाईमपास नुसता पेट शॉपकडे बघत बसलो. यो मंकी मॅन ये है अपना मंकी मैन चिंपांजी. टिवडिव टिवडिव. A few moments later. तर गाईस आपल्याकडे आलेले आहे ग्रूमिंगसाठी कॅट. तर हे बघा आपण कॅटला आता ग्रूमिंग करतोय. तर मी तिच्या मानेची तर पकडलं आहे बिकॉज ती ॲग्रेसिव्ह होते. ती कोणाला केसही कापून देत नाही तिची. म्हणजे कोणतीही कॅट लवकर त्यांची केस कापून देत नाही त्यामुळे ते ॲग्रेसिव्ह होतात. हे बघा तर त्यांना मानेची तर पकडायला लागतं म्हणजे ते चावत नाहीत जेणेकरून. तर तुम्हाला पण ग्रूमिंग करायची असेल तर आपल्याकडे या पेट शॉपला व्हिजिट करा. ओके. तर गाईस आता मांजर ग्रूमिंगला आले. तर ती जस्ट ग्रूमिंग करूनच मी आता बसलो. केस पूर्णपणे अंगाला लागले ते बघा. एक नख मारला हे बघा पण नख घुसला नाही म्हणून रक्त नाही आला. पण नख मारला मांजरीने. भेटू होतं थोड्या वेळी. जेवण वगैरे झालेलं आहे. आता काय करता येते ना काय नाही आपण बघू. अजून दिवस संपायला 3-4 तास आहेत. ओके. 1 hour later. तर गाईस मी आता आलो वहिनींसोबत कसायवाडा मार्केटमध्ये बिकॉज आता रोजाचा टायमिंग आहे ना तर मार्केट फुल आहे. ब्लॉग बनवण्यापेक्षा घरी जाते. बटन नाही चालू तो आल्या एअरटेल. कुठली बटणं नाही चालू. ती लाईटी बिटीची अर्धी याडाई जा म्हणा घरी. जातो जाऊन बघ. Later. तर गाईस मी आज आलो लवकर घरी बिकॉज आज आपल्या एसीचं काम झालं आहे. एसीचं काम झालं प्लस मी इथे माझं सेटअप पण केलं आहे बिकॉज लवकर यासाठी आलो की मला साफसफाई करायची आहे. पसारा बघा हे इथं कपड्यांचा पसारा प्लस खाली बघा इकडे पण पसारा. हा बघा या पूर्ण प्लॅस्टिकच्या बॉटल्याने भरलेलं आहे पूर्ण हे. तर मला हे पूर्ण आज क्लिनिंग करायचं आहे त्यासाठी मी आज लवकर आलो आहे. तर आता क्लिनिंग वगैरे करणार मग आराम करणार आहे आपण. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.